बीड लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटल्याचं चित्र आहे। आज शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली। या सभेत आपल्या नेहमीच्या स्टाईलनं उदयनराजेंनी टोलेबाजी केली। मात्र पंकजा मुंडेंना विजयी करण्याचं आव्हान करताना उदयनराजे भावुक झाले। पंकजा काय वेगळी नाहीये, माझे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं माझं बोट धरायला, गोपीनाथ मुंडेंनी माझं बोट धरलं। तुम्हाला कुणी काही म्हणेल, पण तुम्हाला महाराजांची शपथ, माझ्या गळ्याची शपथ, पंकजाला निवडून देणार ना, असं म्हणत उदयनराजेंना अश्रू अनावर झाले। नाहीतर मी राजीनामा देतो, तिला निवडून आणतो, असं म्हणत बहीण पंकजा हिला निवडून आणण्याचं आवाहन उदयनराजे यांनी केलेलं आहे। उदयनराजे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आता माझ्या भाषणानं पंगत असाल तर पंगा, पण मतदानाच्या दिवशी पेंगू नका, मतदान करा। त्यावेळी उदयनराजेंनी हात जोडून वाकून नमस्कार देखील केला। ते काहीसे भावुक झाल्याचं देखील दिसलं। उपस्थित नागरिकांमधून त्यांच्याकडे कॉलर स्टाईलची मागणी केली, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उदयनराजेंनी कॉलर उडवली। त्यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत जल्लोष केला। अजित पवारांनी महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली। हा म्हणतो की छाती फाडली तर तुम्हीच, अरे बाबा छाती फाडली तर जिवंत राहशील का? पंकजाताईच्या विरोधात उभा आहे तो पूर्वीसारखा माझ्याकडे यायचा, काहींना दोन पैसे हाती आले की मस्ती येते, तशी मस्ती त्याला आली आहे। त्याला स्वतःच्या पोरीला ग्रामपंचायतीला निवडून आणता आलं नाही, असं अजित पवार म्हणाले। एवढं वाईट वाटतं ना, जन्म दिला नाही फक्त, नाहीतर त्यांनी जे प्रेम दिलं ना, बस एक वडीलकीच्या नात्याने, एक मित्राच्या नात्याने, थोरल्या भावाच्या नाते, कुठल्या हिशोबाने मी बघतो। मी पंकजाला पण सांगितलं, म्हणलं तुम्ही या, म्हणलं फोटो लावलाय, सगळ्यांच्या माझ्या काळजात आहे, तुम्ही सांगा फक्त। तुमच्यासाठी पंकजा आणि संपूर्ण प्रीतम, सगळे धनु विनोद, सगळे आम्ही सगळे कार्यरत राहणार। इलेक्शन होत राहतं, 5 वर्षानंतर ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे। काय 5 वर्षानंतर इलेक्शन होतं, पण 5 वर्षाचा कालावधी छोटा कालावधी नाही। योग्य त्या माणसाला, व्यक्तीला तुम्ही निवडून दिलं तर चांगलं हे होणार, नाही तर मग काय, मग आपण विचार करत असतो, आपण असं केलं असतं तर बरं झालं असतं। मग पश्चाताप करण्यापेक्षा आहे ना, विचार करा तुम्ही, आणि विचार एकच ठेवा, मगाचपासून पंकजा बोलत होत्या, मी विचार केला, म्हणलं मी उमेदवार आहे का त्या उमेदवार आहे? त्यावेळेस प्रीतमला म्हणलं एवढा मोठा नाही मी, तुम्हाला सांगतो कधी पण हाक मारावं, देवा शपथ, ऑलवेज। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।